पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 26 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 26. प्रेषितांची कृत्ये अध्याय 26. अग्रिपापुढे पौलाने केलेले भाषण. अग्रिपापुढे पौलाने केलेले भाषण. मग अग्रिपाने पौलाला म्हटले, तुला स्वतःच्या तर्फे बोलावयास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले, अग्रिपा महाराज, यहुद्यांच्या चालीरीती, त्यांच्या वादविषयक बाबी व धर्मविचार ह्यात आपण विशेष जाणते आहात आणि आपणापुढे यहुदी ज्याविषयी मजबरोबर दोषारोप ठेवतात त्या सर्वाविषयी मला आज प्रत्युत्तर द्यावयाचे आहे. यावरून मी आपणाला धन्य समजतो आणि मी आपल्याला विनंती करतो की शांतपणे माझे ऐकून घ्या. तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकात व येरुशलेमात माझे वर्तन कसे होते ते सर्व यहुद्यास माहीत आहे. ते पहिल्यापासून मला ओळखतात. म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की आमच्या धर्माच्या कडकडीत पद्धतीप्रमाणे मी परुषी होतो. आता परमेश्वराने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे 12 वंश परमेश्वराची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत. हे राजा, तीच आशा बाळगल्याबद्दल मजवर यहुद्यांनी आरोप ठेवला आहे. जर परमेश्वर मेलेल्यास उठवितो तर हे तुम्ही अविश्वसनीय का ठरविता? मलाही वाटत असे की नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ कार्य करावे आणि तसे मी येरुशलेमातही केले. मुख्य याजकापासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना बंदिशाळेत कोंडून टाकले आणि त्यांचा घात करण्यास मी संमती दिली. प्रत्येक सभास्थानात त्यास वारंवार शासन करून त्यास दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत असे. त्याचवर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे. माझा असा क्रम चालू असता मुख्य याजकांच्या अधिकाराने व त्यांचा परवाना काढून मी दिमिश्काकडे चाललो होतो. तेव्हा हे राजा, वाटेवर 2 प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा आकाशाचा प्रकाश माझ्या व मजबरोबर चालणाऱ्या इस्मांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. तेव्हा आम्ही सर्व भूमीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत मजबरोबर बोलताना अशी वाणी मी ऐकली की, शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे हे तुला कठीण. मी म्हणालो, प्रभू, तू कोण आहेस? प्रभू म्हणाला, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठून उभा राहा. तू जे मला पाहिले त्याविषयी आणि या लोकांपासून व विदेशी लोकांपासून तुझे रक्षण करीताना तुला जे दर्शन देईन त्याचविषयी सेवक व साक्षी नेमावे यासाठी मी तुला दर्शन दिले आहे. त्याचकडे मी तुला पाठवतो, यासाठी की त्यांनी अंधकारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून परमेश्वराकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी म्हणून व मजवरल्या विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांचे वतन मिळावे. यास्तव हे अग्रिपा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानिला नाही, तर पहिल्याने दिमिश्कात व येरुशलेमात, अवघ्या यहुदिया देशात व विदेशी लोकात उपदेश केला की पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभेल अशी कर्मे करून परमेश्वराकडे वळा. या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून वधावयास पाहत होते. तथापि परमेश्वरापासून सहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी लहान मोठ्याच आजपर्यंत साक्ष देत राहिलो आहे आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्टांनी व मोशाने सांगितले त्याखेरीज मी दुसरे काही सांगितले नाही. त्या अशा की ख्रिस्ताने दुःख सोसणारे असावे आणि मेलेल्यातून उठणाऱ्यांपैकी पहिले असून त्याने
आमच्या लोकास व विदेशी लोकास प्रकाश प्रगट करावा. याप्रमाणे तो प्रत्युत्तर करीत असता फेस्त मोठ्याने बोलला, पौला, तू वेडा आहेस. विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरू लागले आहे. पौल म्हणाला, फेस्त महाराज, मी वेडा नाही, खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो. या गोष्टी महाराजांना ठाऊक आहेत. आपणासमोर मी प्रशस्तपणे बोलतो. यातले आपणापासून काही गुप्त राहिले नाही अशी माझी खात्री आहे. का तर हे कोण्या कोपऱ्यात घडलेले नाही. हे राजा अग्रिपा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे हे मला ठाऊक आहे. तेव्हा अग्रिपाने पौलाला म्हटले, मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस काय? पौल म्हणाला, थोडके अगर फार कसेही असो, पण केवळ आपणच नव्हे तर आज हे जे सर्व माझे ऐकत आहेत त्यांनी या बंधनाशिवाय माझ्यासारखे व्हावे, अशी परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे. तेव्हा राजा, सुभेदार, बर्निका व त्याचबरोबर जे बसले होते ते उठले आणि एकीकडे जाऊन एकमेकास म्हणाले, या माणसाने मरणास किंवा बंधनास योग्य असे काही केले नाही. तेव्हा अग्रिपाने फेस्ताला म्हटले, जर या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर याला मोकळे करता आले असते.